श्री गुरुदेव दत्त। केतू काय आहे हे आपण बघितलं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये। आता आपण बघणार आहोत केतू कोणत्या स्थानात असल्यानंतर तो काय करतो। पण त्यामध्ये तुम्ही ऐकलं की केतू हे तुम्हाला अध्यात्माकडे नेतो। त्याच प्रकारे प्रथम स्थानात जर केतू असेल तर ह्या व्यक्ती थोडंसं सगळ्यांपेक्षा वेगळ्या असतात, पण कोणत्या तरी आध्यात्मिक या गोष्टींमध्ये प्रावीण्य देखील असतं। शरीराच्या बाबतीत म्हटलं तर यांना शारीरिक दृष्ट्या हे सुदृढ असतात। शरीरावर हे मुळापासून मेहनत घेत असतात। त्यांना योगासनं, शारीरिक व्यायाम किंवा शरीर यष्टी करणं या गोष्टींमध्ये फार आवड असते। त्याच्यामुळे त्यांच्या शारीरिक दृष्ट्या ते उत्तम असतात। प्रावीण्य देखील मिळवलेलं असतं त्यांनी यामध्ये। ज्यांच्या प्रथमात केतू आहेत अशा व्यक्ती सडेतोड उत्तर देणारे असतात। त्यांना बिलकुल इकडच्या तिकडच्या गप्पा येत नाही, जे ते सरळ तोंडावर बोलून देत असतात या व्यक्ती। त्यासोबतच धाडसी व पराक्रमी असतात ह्या व्यक्ती। मी आधी म्हटल्यासारखं ते कुठेतरी प्रावीण्य मिळवल्याशिवाय पुढे जात नाहीत। कलेच्या क्षेत्रामध्ये थोडंसं हे काहीतरी करू शकतात, पण यासोबत यांच्यासोबत कोणते ग्रह आहेत त्यानुसार हे पुढे जातात। यामध्ये विशेष करून नाव घ्यायचं झालं तर यशवंतराव चव्हाण, नील आर्मस्ट्रॉंग हे नाव घेता येतील। आता हाच जर केतू तुमचा खराब झाला असेल तर नक्कीच उलटे फळ देतो। ते असे प्रथमात केतू असणाऱ्या व्यक्तीने थोडंफार जरी काम केलं तर त्यांना प्रचंड घाम येतो, थकवा येतो। बरं, ज्यांना शुगर आहे, बीपी आहे अशांनी लगेच म्हणू नका की माझ्या प्रथमात केतू आहे। ज्यांना जन्मापासून म्हणा किंवा मधल्या काही काळापासून अचानक घाम यायला लागला, थोडंफार चाललं बोललं तरी पण त्यांनी या गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे। अशा व्यक्ती थोड्या भित्र्या, प्रत्येक गोष्टीची चिंता करणारे असतात। यांना त्यामुळे केस गळती सुद्धा होते। त्यासोबत यांना त्वचा विकार हा खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो। त्वचा विकार हा केतूचा एक कारक देखील आहे। तर ज्यांना कोड फुटलेला आहे अशा व्यक्तींनी सुद्धा केतू या विषयी रेमेडी करणं फार आवश्यक आहे। या व्यक्ती स्वतःला सगळ्यांपासून वेगळं करत असतात विनाकारणच्या चिंतामध्ये। त्यामुळेच या व्यक्ती व्यसनी होत असतात। आधी जरी यांना व्यसन नसेल, केतूची दशा जर लागलेली असेल तर त्या व्यक्ती व्यसनाकडे झुकतं माप असतं यांचं। तर हा झाला प्रथमातील केतू। आता द्वितीयतील केतू। द्वितीय स्थानातला केतू वारसा हक्काने प्रचंड संपत्ती देणारा, त्यासोबतच दत्तक जाऊन धनसंपत्ती मिळवणारी ही व्यक्ती असते। यांच्याकडे धनलाभ हा असतो। ह्या व्यक्ती धनाची हाव प्रचंड असते। कुठून ना कुठून यांना धन प्राप्ती झालेली असतेच। ज्याचा शुभ केतू असतो अशा व्यक्ती उत्तम संवादफेक असते, प्रभावशाली असते। त्यांचं मुद्देसूद आणि तर्कशुद्ध पद्धतीने त्यांचं बोलणं असतं। कोणावरही प्रभाव पडेल अशा ह्या व्यक्ती असतात। पण यांचा आवाज हा फार छान असतो। उत्तम आवाजाच्या ह्या व्यक्ती असतात। संगीतकार सुद्धा असू शकतात। अनुवांशिक पारंपरिक व्यवसायामध्ये यांना धनप्राप्ती होत असते। केतू आहे त्यामुळे पारंपरिक या गोष्टी येणारच आहे। तर यांना यामध्ये ना प्रचंड धनसंपत्ती लाभ होऊ शकतात। मी तुम्हाला सांगितलं या व्यक्तींचे आवाज खूप छान असतात। तर ह्या आवाजाच्या व्यक्ती आपल्या भारतीय संगीतामध्ये भरपूर आहेत। त्यातलेच काही तुमच्याही ओळखीचे आहेत, ते म्हणजे पंडित रविशंकर, दिलीप कुमार यांचा अभिनयासोबत त्यांची संवाद फेकण्याची जी अदा होती ती सर्वांनाच माहित आहे। आता हा जर केतू खराब असेल तर व्यक्तीला त्याचे परिणाम बोलणे तोत्रे येणे, अस्पष्ट येणे, त्यासोबतच कोणाची तरी सतत खिल्ली उडवणं, चेष्टा करणं, वाईट शब्दांचा उपयोग करणं, ह्या सगळ्या गोष्टी या व्यक्तींना येतात। त्यासोबतच हाच केतू जर खराब झालेला असेल तर तुमचा धननाश होतो। धन तुमचं पैशाचा जो व्यय आहे तो कुठे होईल हेही सांगता येत नाही। यांच्यावर जप्ती, कोणते आरोप किंवा चेष्टेमुळे यांना सतत अपमानाला सामना करावा लागतो। तर हाच केतू जर तुमचा उत्तम असेल तर काय होतो आणि जो खराब झाल्यानंतर काय होतो। ज्याच्या द्वितीयेमध्ये केतू आहे अशा व्यक्तींनी थोडी काळजीच घ्या। यांचं ज्ञान अपुरे पडते। त्यासोबतच अशा व्यक्तींनी थोडंसं मसालेदार तिखट खाणं सोडून द्या।
व्यसनापासून 4 हात लांब राहा. तुमचा केतू खराब जरी झाला तरी तो चांगलाही होऊ शकतो. त्याच्यामुळे लगेच व्यसनाधीन होणं किंवा निराश होणं हा पर्याय नाहीये. या निराशेमुळे काय काय वेळेस तुम्हाला आत्महत्या करण्याचा विचार देखील येऊ शकतो. पण रेमेडीमुळे हा केतू अतिशय उत्तम होत असतो. तृतीय स्थानातला शुभ केतू उत्तम लेखक होऊ शकतात. कारण तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे. त्याच्यामुळेच तुम्ही छान हस्ताक्षर सुंदर असतं, त्यासोबत तुम्ही लेखन सुद्धा उत्तमरित्या करू शकतात. छोटे छोटे प्रवास तुम्हाला नेहमी घडत असेल, ज्याच्या तृतीयेत जर केतू आहेत अशा व्यक्तींनी थोडासा विचार करा की त्यांचे छोटे मोठे प्रवास सतत चालू असतील. तृतीयेत केतू असलेल्या व्यक्ती ह्या गुणवैशिष्ट्य असतं. त्यांना वेगवेगळ्या भाषा शिकायला आवडतात. वेगवेगळ्या भाषा शिकून त्यातल्या एखाद्या भाषेवर ते प्रावीण्य देखील मिळवत असतात. यांच्याकडे गुण हे मोठ्या प्रमाणात असतात आणि हे प्रत्येक गोष्ट शोधणं आणि त्याच्यावर खूप काही रिसर्च करणं यात खूप गुंतलेले असतात. ज्यांच्या तृतीयेत केतू आहे आणि तो शुभ आहे अशांना त्यांच्या भावंडांचं सौख्य मिळत असतं. भावंडांची प्रत्येक वाईट व चांगल्या काळात यांना साथ मिळत असते. कुठेही एकमेकाचा दुरावा होत नसतो. जादू विद्या शिकायला यांना प्रचंड आवडतं. नेमकी जादू कशी? केतू आहे ना, मग ती जादू होती कशी? ह्या गोष्टीचा ह्या व्यक्ती शोध काढत असतात. त्यासोबत मी तुम्हाला म्हणलं की लेखन या क्षेत्रात हे उत्तम असतात. तर लोकमान्य टिळक याचं एक उत्तम उदाहरण आहे. बघा, उत्तम लेखक आहेत ते. तृतीय स्थानातला केतू जर तुमचं अशुभ झालं असेल, खराब झालेलं असेल, तर तुम्ही प्रचंड चिंताग्रस्त असतात आणि भीतीच्या वातावरणात जगत असतात. सतत तुम्ही फक्त पराक्रमाची कल्पना करत असता की आपण हे करतोय आणि त्यात आपल्याला असं यश मिळणार आहे. सतत या कल्पनेत वावरत असतात. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला भावंडांचं कोणतंही सुख मिळणार नाही. ते तुमच्यापासून लांब असणार आहे. पराक्रम स्थानच तुमचं चांगलं होणार नाही. वाचा किंवा तुमचं लिखाण हे कुठेही योग्य पद्धतीने होणार नाही. त्यासोबतच तुम्ही जर YouTube वगैरे वापरण्याचा प्रयत्न करत असाल तर ते सुद्धा तुमचं सक्सेस होणार नाही. उगाचच कोणावर टीका करणं, शेजाऱ्यांसोबत न पटणं, उणिवा काढणं, त्यासोबतच चहाडखोरपणा करणं, ह्या गोष्टी तुमच्यामध्ये अति प्रचंड प्रमाणात वाढलेल्या असतील. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या शरीराला, खांद्यांना, बाहूंना सतत मार लागत राहील. तुम्ही कुठेतरी धडपडणार, या गोष्टी सतत तुमच्यासोबत होत असतील. तुमची बौद्धिक वाढ खुटल्यामुळे तुम्हाला प्रचंड प्रमाणात रोष ओढवला जाईल. कारण तुम्हाला असं मनातून वाटेल, कारण तुम्ही कल्पना विश्वात जगत असतात, तर तुम्हाला वाटेल की तुम्ही योग्य आहात. पण तुमच्या हा योग्य आहे की नाही, त्यामुळे दुसरे तुम्हाला सतत त्यावर टीका करणार, बोलणार, रागवणार, यामुळे तुम्ही मागे पडत जाणार आहात. हा झाला तृतीयेतील केतू, जो शुभ आणि अशुभ या दोन्ही घटना घडवून आणू शकतो. पण याला पर्याय म्हणजे अध्यात्म आहे. तुम्ही नका पारायण वगैरे करू, पण थोडं तरी अध्यात्माविषयी विचार करणं आवश्यक आहे. आता चतुर्थातील केतू म्हणजेच काय, तर चतुर्थ म्हणजे तुमचं आई किंवा तुमचं वाहन, गाडी, या गोष्टी. तर त्या चतुर्थामध्ये केतू असेल तर काय घडेल? शुभ जर केतू असेल तर तो तुम्हाला मातृसौख्य उत्तम देईल आणि दीर्घ काळापर्यंत देईल. या व्यक्तीच्या आईचा स्वभाव हा शिस्तप्रिय असेल, त्यासोबतच करारी व स्वाभिमानी देखील असणार आहे. यांना ना लहानपणापासून शिस्तीमध्ये वाढवल्या गेलेलं असणार. पारंपरिकरित्या पूजा विधी सगळ्या गोष्टींना यांनी बंधन घातलेलं असतं. खूप मोठ्या प्रमाणात काही न करता शिस्त, घरातल्या घरात छोट्या प्रमाणात सगळ्या गोष्टी नियम पाळणं या प्रचंड प्रमाणात असणार आहे. जीवाला जीव लावणाऱ्या व्यक्ती यांना आयुष्यात भेटत असतात. असे भरपूर व्यक्ती यांना भेटत असतात. त्यासोबतच वाहन सौख्य, मित्र सौख्य हे छान भेटतं आणि खूप चांगल्या रीतीने भेटतं. यांचा जो शेवट असतो तो पूर्ण अध्यात्मात जात असतो. हे जसं जसं वय वाढत जातं तसं तसं अध्यात्माकडे यांची ओढ वाढत जाते. हे शांततेकडे सुद्धा जातात. शांतता, एखादा चुलबुला व्यक्ती जो असतो तर तो जसं वय वाढतं तो शांत होत जातो व आध्यात्मिक दृष्ट्या याची प्रगती होत असते.
समाजातील घडामोडीमुळे थोडंसं स्वतःला उदास करून घेणाऱ्या या व्यक्ती असतात. पण यांचं राहतं घर म्हणजे एक समाजकार्यासाठी ऑफिसच असतं. कोणीही या, घर सगळ्यांसाठी मोकळं असतं. त्यामुळे घरातल्या व्यक्तींना हा पुरेसा वेळ देत नाही. पण यांचं मानसिक धैर्य हे फार चांगलं असतं. मानसिकरित्या अतिशय स्ट्रॉंग असतात ह्या व्यक्ती. निर्णय घ्यायला अचूक असतात. पण हा जर चतुर्थातील तुमचा केतू खराब झालेला असेल तर ह्या व्यक्तींना आईचं सुख मिळत नाही ना, तुम्हाला वाहन सौख्य मिळत नाही. मित्रमंडळी सुद्धा तशी भेटत नाही की जे फक्त फायदा करून घेतात आणि बाजूला सरकतात. आणि जसं जसं वय वाढत जातं तसं तसं तुम्ही व्यसन या गोष्टीमध्ये, किंवा कोणी व्यसन जरी नसेल करत तरी तो बाहेरच्या वातावरणामध्ये खूप मिक्स होण्याचा प्रयत्न करत असतो. केतू खराब असेल तर कदाचित यांच्यामुळे यांच्या मातेस त्रास होऊ शकतो, आईला त्रास होऊ शकतो. यांचा सतत अपमान होत असतो. आजूबाजूचे मित्रमंडळी असो किंवा नातेवाईक असो किंवा आईकडनं असेल. कदाचित यांची आई ही लहानपणीच गेलेली सुद्धा असू शकते. तुमच्या स्थावर इस्टेटीकडे तुमचं अजिबात लक्ष नसतं. त्यामुळेच ती प्रॉपर्टी दुसऱ्यांच्या ताब्यात जाऊ शकते. तुम्ही दुसरीकडे लक्ष देत असेल तर हे प्रसंग तुमच्यावर मोठ्या प्रमाणात घडणार आहेत. त्यामुळे तुमच्या केतूवर लक्ष असू द्या. तुमच्यावर बळजबरीचे कोणते आरोप लागू शकतात. त्या आरोपामुळे तुमची प्रॉपर्टी जाऊ शकते. तर हा केतू जितका चांगला आहे तितकाच वाईट सुद्धा फळ देत असतो. तर ह्या सगळ्या उदासीन कारणामुळे तुम्हाला आयुष्यात भटकेपणा सुद्धा येऊ शकतो. कदाचित तुम्हाला जे आहे ते सर्व सोडून वेगळं आयुष्य जगावं लागणार आहे. दुसरीकडे तुम्हाला स्थावर व्हावं लागणार आहे, ही सगळी प्रॉपर्टी सोडून. त्यामुळे केतू जितका साधा आणि सरळ दिसतो तितकाच तो वाईटही फळ देतो. पण हा केतू कोणासोबत आहे, युतीत आहे, याला देखील तितकं महत्व आहे. आपण हे झाल्यानंतर ते युतीच्या सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत. हा झाला आपला केतू या 4 स्थानावरचा व्हिडिओ. यानंतर बघणार आहोत केतू हा पुढच्या स्थानावरचा व्हिडिओ. हा कसा वाटला तो नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.